वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांना युरिया खताची आवश्यकता असताना युरियाचा तुटवडा निर्माण झाला। यामुळे मालेगाव शहरातल्या विविध खत विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे। दुकानदारांकडून जाणून बुजून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातोय असा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आणि निगराणीखाली युरिया खताचं वाटप करण्यात यावं अशी मागणी केली जाते। वाशिमच्या कारंजा तालुक्यात रब्बी हंगामातल्या कामांना वेग आलाय। या ठिकाणी गहू आणि हरभऱ्याची पेरणी जोरात सुरू आहे। मात्र यंदा शेतकऱ्यांचा कल गव्हाकडे अधिक दिसतोय। समाधानकारक पावसामुळे विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध झालेलं आहे। वाशिम बाजार समितीमध्ये हळदीची विक्रमी आवक झाली। तब्बल 1100 क्विंटल हळद बाजारात दाखल झाली। तर दरांमध्ये चढ-उतार दिसतायत। कांडी हळदीला 11,250 ते 13,711 मिळतोय, तर गट्टू हळदीला 11,150 ते 12,750 असा दर मिळतो। अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पायदळ कापूस दिंडीचं आयोजन केलेलं होतं। शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याच्या निषेधार्थ पायदळ कापूस दिंडी काढण्यात आली। यावेळी या कापूस दिंडींनी सीसीआय कार्यालयाला धडक दिली। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट।